लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे। यातच शनिवारी नागपुरात जनजागृती उपक्रमात तब्बल 7,500 पेक्षा जास्त मतदारांनी एकत्र येत मतदानाची शपथ घेतली। ही एक विक्रमी संख्या असून रेकॉर्डसाठी या कार्यक्रमाचं नॉमिनेशन करण्यात आलं आहे। तर जनजागृतीवर आपला भर राहणार असल्याचं नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। नागपुरात मतदान जनजागृती सोबतच वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी 7,500 पेक्षा जास्त मतदारांनी शपथ घेतली। विशेष म्हणजे यात सर्वच वयोगटातील मतदार एकत्र आले होते। ही एक विक्रमी संख्या असल्यानं विक्रम नोंदवण्यासाठी या कार्यक्रमाचं नॉमिनेशन करण्यात आलं। विशेष म्हणजे यात ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग नागरिक देखील सहभागी झाले होते। आम्ही भारताचे नागरिक लोकशाही व संविधानावर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या भारत देशाची लोकशाही सशक्त व सक्षम करण्यासाठी भयमुक्त निष्पक्षपाती आमचे कुटुंबीय शेजारी गावकरी तसेच मित्र परिवार यांना मतदान करण्यास प्रेरित करू। जय हिंद। गेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी 54% मतदान झालं होतं, तर अनेक बूथवर 10 ते 20% मतदान झालं होतं। आता हीच टक्केवारी 75% नेण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। लहान मोठे उपक्रम राबवत मतदानाची टक्केवारी 75% नेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विपिन इटनकर यांनी आम्ही नवनवीन उपक्रम राबवत असल्याचं सांगितलंय। ज्या प्रकारे आपण नवीन मतदार एनरोलमेंटसाठी आपण निशा युवा एन घेतलं होतं मिशन, आपण त्याच प्रकारे आता आम्ही मतदान वाढवण्यासाठी मिशन डिस्टिंक्शन आपण सुरू केलेलं आहे। त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर्षी नागपूर जिल्ह्याचं मतदान 50% पर्यंत आपल्याला न्यायचं आहे, कारण मागच्या इलेक्शनमध्ये 19च्या इलेक्शनमध्ये फक्त 54% पर्यंत होतं। त्यासाठी कमिशनचे जे निर्देश आहेत त्याच्यामध्ये काही मोठ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आणि काही छोट्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला बूथ लेवलच्या करायच्या आहेत। तर आम्ही हे ठरवलं आमच्या टीमने की प्रत्येक हप्त्यामध्ये एक मोठी ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे। त्याचाच अनुसरून आज एक आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा आमचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये 7500 लोक 7,500 लोक येऊन एकाच वेळेस प्लेज घेईल आणि इलेक्शनचे धडे याच्यामध्ये घेईल। ते आपण बघता बॅकग्राऊंडमध्ये सुरू आहे। त्याच्यानंतर आम्ही सायक्लॉथॉन, मॅरेथॉन, कॉलेजमध्ये जाऊन आम्ही अवेअरनेस कॅम्पेन घेत आहोत, युथ कनेक्ट सारखे कार्यक्रम घेतो आणि छोट्या लेवलचे कार्यक्रम म्हणतात आम्ही बूथ लेवलला जाऊन ज्या आम्ही एक ॲनालिसिस केला की कोणत्या बूथवर कोणत्या एरियामध्ये मतदान 10%, 20% झालं, तिथे पण जाऊन आम्ही लोकांना मोटिवेट करणार आहे। आणि हे सगळं आमचं त्याला आम्ही इलेक्शन प्लॅनर असं म्हणतो, त्यानुसार आमचा स्वीप प्लॅन सुद्धा डिस्ट्रिक्टचा बनलेला आहे। आणि आता शेवटचे 10-12 दिवस राहिलेले आहे इलेक्शनला 19 तारखेच्या आधी। त्यामुळे मी सगळ्या नागपूरकरांना विनंती करतो की दहा नागपूर मतदारसंघ आणि रामटेक मतदारसंघातले सगळे जे मतदाता आहे त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन सगळ्यांना, आपल्या घरातल्या लोकांना, आपल्या आई वडिलांना घेऊन, आपल्या आजी आजोबांना घेऊन, आपल्या मुलांना घेऊन आणि सगळ्यांना घेऊन आपण जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून नागपूरला आमच्या डिस्टिंक्शनमध्ये पास करावं, हे सगळ्यांना माझी विनंती आहे।